सोलापूर महेशअण्णा कोटे राष्ट्रवादीत नाराज। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर महेश कोटे हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत। तुतारीसाठी शहरात अनुकूल वातावरण असतानाही कोटे यांना पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याची कुजबूज आहे। उलट सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून ऐनवेळी धर्मराज काडादी हेच उमेदवार राहतील अशी चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते आपल्याला धक्का देण्याची तयारी करत असल्याची चाहूल लागताच महेश कोटे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांची एक गोपनीय बैठक झाली। त्या बैठकीत महेश अण्णा, तुम्ही सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाऐवजी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवावी अशी विनंती महेश कोटे यांना कार्यकर्त्यांनी केल्याचे समजते। आता महेश कोटे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महेश कोटे यांच्याबाबत शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेतही काहीसा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। त्या कार्यक्रमाला महेश कोटे आणि त्यांचे समर्थक कोणीही उपस्थित नव्हते। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना पत्रकारांनी कोटे यांच्याबाबत विचारले असता त्यावेळी ते आले नाहीत, मी त्यांना फोनही करायला विसरलो असे उत्तर त्यांनी दिले। सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात पद्मशाली किंवा लिंगायत समाजाचा चेहरा चालतो। कोटे यांना सोडले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विजयाच्या जवळपास जाणारा दुसरा कोणता चेहरा दिसत नाही। सोलापूरच्या नाराजी नाट्यात वरिष्ठ नेत्यांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे। दरम्यान महेश कोटे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे शिवस्वराज्य यात्रा शहरात येऊन गेल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर आहेत। राज्य सरकारच्या आज झालेल्या निषेधाच्या कार्यक्रमातही महेश कोटे दिसून आले नाहीत। त्यामुळे महेश कोटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे। महेश कोटे यांना समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेण्याचा सल्ला दिला आहे। आता तो सल्ला कोटे अंमलात आणतात का की थेट शरद पवार यांच्यासोबत संबंध असल्याने त्यांची नाराजी पक्षश्रेष्ठींकडून दूर केली जाते हे पाहावे लागेल।